आपण रुदरफोर्डच्या अणुप्रारूपाच्या मर्यादा पाहिल्या, बरोबर. जर इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरत असेल तर याचा अर्थ तो सतत त्वरित होतोय, त्याचे त्वरण होते. आणि जर कोणत्याही विद्युत प्रभाराचं त्वरण होत असेल तर तो ऊर्जा उत्सर्जित करतो. याचा अर्थ असा की इलेक्ट्रॉनने सतत ऊर्जा गमावली पाहिजे आणि असं झाल्यामुळे तो हळूहळू केंद्रकात जाऊन त्याच्यात विलीन होईल. त्यामुळे अणुकेंद्रक खूप अस्थिर होईल आणि मग प्रत्यक्षात अणू हा अस्तित्वातच नसला पाहिजे. पण आपण पाहतो की अणू तर अस्तित्वात आहे, म्हणून हा रुदरफोर्डच्या अणुप्रारूपाचा एक मोठा तोटा होता. याच समस्येवर उपाय म्हणून नील्स बोर या शास्त्रज्ञाने नवीन अणूचे प्रारूप तयार केले. बोरच्या अणुप्रारूपात 2 मुख्य मुद्दे होते. पहिला मुद्दा असा आहे की फक्त काही ठराविक कक्ष म्हणजे ऑर्बिट्स, तर फक्त काही ठराविक कक्षच अणूमध्ये असू शकतात आणि त्यांनाच केंद्रकाभोवती असण्याची परवानगी असते. या ठराविक कक्षांना ऊर्जा पातळी किंवा एनर्जी लेवल्स असं म्हणतात. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन या ठराविक कक्षांमध्ये किंवा ऊर्जा पातळ्यांमध्ये फिरत असतात तेव्हा ते ऊर्जा उत्सर्जित करत नाही, ऊर्जा गमावत नाही. चला तर मग आता बोरच्या प्रारूपानुसार अणू कसा दिसतो ते पाहूया. इथे आपल्याकडे केंद्रक आहे आणि त्याच्या आजूबाजूला या ऊर्जा पातळ्यांमध्ये किंवा ठराविक कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. प्रत्येक कक्षाला एक विशिष्ट ऊर्जा असते, त्याची स्वतःची ठराविक ऊर्जा पातळी असते. आणि जे इलेक्ट्रॉन्स या कक्षामध्ये फिरत असतील त्या इलेक्ट्रॉन्सकडे ठराविक ऊर्जा असेल, म्हणजेच या 2 इलेक्ट्रॉन्सकडे एक विशिष्ट आणि निश्चित ऊर्जा असते. त्याचप्रमाणे या बाहेरच्या कक्षात फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सकडे सुद्धा एक विशिष्ट ऊर्जा असते. अजून एक म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठल्याही 2 ऊर्जा पातळ्यांच्या मध्ये अस्तित्वात राहू शकत नाही, ते फक्त या ठराविक कक्षांमध्येच असतात. तसंच या ऊर्जा पातळ्यांना विशिष्ट नावे आहेत. पहिल्या आणि केंद्रकाच्या सगळ्यात जवळच्या कक्षाला के शेल किंवा के कवच म्हणतात, नंतरच्या कक्षाला एल कवच, नंतर एम कवच आणि सगळ्यात वरचं एन कवच. जर अजून कक्षा असतील तर त्यांना पुढील क्रमाने नाव दिले जाते.